पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडकी दरदरीत पाण्या, दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर घरी मोडकिया बाजा, घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे दुर्बळ देवा काय करू उपचार खूप मोडकी जर्जर विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवली माथा साष्टांगात दंडवती कराई महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुर्यं समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची थोडा इफेक्ट ठेवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बरोबर आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलास राना शिवचंद्रमोणी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जयंचे केली या स्मरण होय सकळे विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पाया मस्तक हे माया मस्तक हे माया वारकरी संतांच्या वारकरी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडकी जरजर. प्रस्तुत प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमी निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं या ठिकाणी पाहुणचार व्यक्त करत असताना जगाचा मालक या ठिकाणी पाहुणा म्हणून यावा आणि त्याला ऋषिकेश नावाने संबोधित करतायत. विठाला आजी आले ऋषिकेशी काय करोपचार कोप मोडके जरजर. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी या ठिकाणी श्री क्षेत्र हनुमान मंदिर सापटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील खऱ्या अर्थानं आज ही कीर्तन रूपी सेवा समर्पित होत असताना अतिशय सुंदर नियोजनात या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन केलेलं आहे. त्यातील आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित होती. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं या प्रसंगी नियोजन केलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं कीर्तनाचं जे सौजन्य आहे जे दातृत्वान व्यक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्या खऱ्या अर्थानं स्मृतीनिमित्तानं या ठिकाणी हे सौजन्य ठेवण्यात आलेलं आहे. कैलासवासी आदरणीय बाळासाहेब विठोबा ढवळे या परिवारासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी त्यांच्या दातृत्वातून ही सेवा या ठिकाणी आली. त्यांचं अंतःकरणातून या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. ही सेवा या ठिकाणी समर्पित होत असताना महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वृंद या ठिकाणी विनेकरी चोपदारी इत्यादी करून सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं प्रसंगी नियोजन आहे. ही सेवा मला प्राप्त होत असताना या ठिकाणी आदरणीय सर्वांचा संपर्क आहे. सप्ताह कमिटीचा संपर्क आहे. आदरणीय पांडुरंग दादा शिंदे बरोबर ना त्यांनी संपर्क साधला. आदरणीय नानांनी संपर्क साधला. या ठिकाणी आदरणीय ढवळे नानांच्या या ठिकाणी विशेष संपर्कातून या ठिकाणी शिंदे दादांच्या विशेष संपर्कातून या सर्वांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्यांचा अंतःकरणातून धन्यवाद आहे. मला नाना इथं नावं काही कुणाची माहिती नाहीत बरं का. आपली 1-2 नाव माहिती आहेत मला. तुमचा संपर्क आहे, त्यांचा संपर्क आहे, दादांचा संपर्क आहे. आदरणीय ओंकार महाराजांनी आसाराम महाराजांनी या ठिकाणी साबळे महाराजांनी कौतुक केलं. फार सुंदर कार्यक्रम येताना फार चर्चा या ठिकाणी म्हणजे महाराज या ठिकाणी फार सुंदर सोहळा आणि सगळे या ठिकाणी धावपळ करतात कार्यक्रमासाठी. फार चांगलं नियोजन या कार्यक्रमाच्या प्रसंगी केलेलं आहे. महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कीर्तनकार या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी रोज उपस्थित होत आहेत. गायनाचार्य मृदंगाचार्य हे महाराष्ट्रातील दिग्गज आहेत. सगळ्यांचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल ज्यांनी गायली महाराष्ट्रातल्या या ठिकाणी एक उत्कृष्ट गायनाचार्य संगीत विशारद संगीत रत्न आणि खऱ्या अर्थानं गायन क्षेत्रात या ठिकाणी आता अखंड महाराष्ट्रभर आणि अनेक राज्यामध्ये जाऊन आपल्या गायनातून या ठिकाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतायत. या ठिकाणी असं सुंदर गायन ज्यांनी केलं ओंकारजी महाराज जगताप या ठिकाणी आहेत. आमचे मित्र ओंकार महाराज जगताप आपला अंतःकरणातून धन्यवाद आहे. फार सुंदर या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी ओंकार महाराज गायन क्षेत्रातलं या ठिकाणी टॉप 10 मधलं नाव आहे बरं का आणि महत्वाचं नाव आहे. ते रँक 1लाच आहेत आता जसं सध्या बघायला गेलं तर आणि ट्रेंडिंगला आहे. सध्या ट्रेंड लय महत्वाचं आहे आणि तुमच्या गावाने ट्रेंड जपला आणि आता जे ट्रेंडिंगला कीर्तनकार आहेत म्हणजे त्यात आम्ही बी चुकून आलोच म्हणा पण आलो म्हणायचं. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वाणीवर विश्वास दाखवला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाचार्य मृदंग सम्राट ताल सम्राट खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. साबळे गुरुजी या ठिकाणी आहेत. गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार या ठिकाणी वाजवण्यात फार नम्रता आहे. तेवढंच या ठिकाणी पकवाजाला वाजवत नाहीत तर ते पकवाजाला बोलायला लावतात. ही कला त्यांच्या हातात आहे. या ठिकाणी शास्त्रीय वा आणि खऱ्या अर्थानं शास्त्रीय वादन आहे. नुसतं पकवाज बडवायचं म्हणून बडवायचं नाही. काहीतरी वेगळं त्यांच्याकडे काहीतरी स्किल आहे. नुसतं या ठिकाणी काहींचं आंगले हाल तर पकवाज वाजत नाही पण तसं नाही. त्यांचं या ठिकाणी वेगळं स्किल आहे. चहू बाजूनी चालणारा गडी चक्रधार तर चक्रधार जसं जमल तसं जमल. या ठिकाणी अतिशय सुंदर आणि या ठिकाणी नम्र असणारे व्यक्तिमत्व साबळे महाराज तुमचं अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. दुसरे गायनाचार्य हरिभक्त परायण नारायण महाराजांचाही आवाज या ठिकाणी फार सुंदर आहे. आदरणीय नारायण महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराज तुमचं अंतःकरणातून हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे व्यासपीठ आहे
आदरणीय भैरवनाथ महाराज कुबेर या ठिकाणी आहेत. महाराज या गावचे आहेत आणि त्यांचा माझाही जुना परिचय आहे. या ठिकाणी त्या आमच्या गावाला येऊन मुक्काम वगैरे करून गेलेत, आमच्या घरी वगैरे आलेले आहेत. आमच्या वडिलांचा आणि त्यांचा जुना स्नेह आहे. आदरणीय हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार, आणि खऱ्या अर्थानं ते त्या फील्डमध्ये या ठिकाणी फार वर्ष त्यांनी चांगलं कार्य केलं. आमच्या परिसरात भरपूर या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी फिरलेत आणि त्यांनी आल्यानंतर मला ओळख सांगितली. मी म्हटलं बाबा आता मी काय लय वर्षातनी बघितलं त्यामुळे लक्षात काही येईना, पण त्यांनी ओळख सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आम्ही फार लहान होतो. या ठिकाणी फार चांगलं या ठिकाणी भैरवनाथ महाराज गावासाठी काम करतात. गावातला व्यक्ती आहे, कीर्तनकार आहे. या ठिकाणी परिसरात या ठिकाणी चांगलं काम आहे आणि आपल्या गावातल्या माणसांनी आपली माणसं या ठिकाणी पुढे नेणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगानं तुम्ही त्यांच्याकडे व्यासपीठचं नेतृत्व दिलेलं आहे. कुबेर महाराज तुम्ही तुमचं धन्यवाद. तुम्ही कुबेर आणि आम्ही कबीर या ठिकाणी लक्ष देऊ नाही का, आणि तुम्ही असल्यामुळे आज कबीर बी कुबेर झाला, लक्ष देऊ नाही का, आणि म्हणून तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. मुलंही महाराजांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुलंही त्यांची चांगल्या पद्धतीने घडवलीत. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. वारकरी शिक्षण संस्था कुणाची? अमोल महाराज सोळ या ठिकाणी मोरोची, आणि अमोल महाराज सोळ फलटणचे या ठिकाणी आमचे ते मित्र आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांची या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सगळे टाळकरी आपल्या परिसरातून पंचकृषीतून आलेले सगळे मंडळी आहेत. ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळे देव आहेत. अजून इथं लई महत्वाची माणसं बी आहेत बरं का. माईक समोरचीच फक्त नावं घेतली, नाही तर नावातले वेळ जाईल. या ठिकाणी आदरणीय महाराज बी आलेत. महाराज आपलं नाव विसरलो, शिंदे महाराज. शिंदे महाराज या ठिकाणी आपल्या इथलेच परिसरातले चांगले कीर्तनकार आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आदरणीय शिंदे महाराज. तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. भजनी मंडळ आहे, भजनी मंडळाचं या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर शूटिंगवाला पण आहे, शूटिंगवाले दादा तुमचं धन्यवाद आहे. घाबरू नका, काढाय नाही लावत ते. तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी सगळ्यांचं साऊंड सिस्टीमवाले त्यांच्यासाठी बी टाळी वाजवा. ऑपरेटर या ठिकाणी चांगला ऑपरेटर निहारे, थोडा टेन्शन मध्ये आलाय, टेन्शन फ्री करतो, काय लोड घेऊ नका. फक्त इकडे जरा कसं असते, रोज कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं कार्यक्रम आणि प्रवासाने शिरलेली माणसं आम्ही, आणि त्या सिस्टीम नाही लागली की मग लय वैताग होतो. त्यामुळे एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघण्यापेक्षा काहीच दुसरा पर्याय उरत नाही. खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या गोष्टी टॉप असते, ते टॉपची सिस्टीम बी टॉपच आहे तुमची, वाईट नाही असं नाही म्हणत, चांगलीच आहे. कधी कधी ती मशिनरी आहे, थोडीशी बटणे फिरवत जा, म्हणल्यावर असं थोडासा आवाज देत जा. मोठ्या कलाकारांना आवाज लागतो, आवाजावर कीर्तन आहे, लक्ष नाही का. फार चांगली तुमची ऑपरेटिंग चांगली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असंच 10 वाजेपर्यंत माझ्यासोबत चला बरं का. हा धन्यवाद, तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. सेवेला सुरुवात. विठ्ठल पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग बऱ्यापैकी या ठिकाणी वारकऱ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. हा अभंग निर्याण काळ प्रसंगातील आहे, म्हणजे ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबार आहे आणि भगवंत या ठिकाणी तुकोबारायांना घ्यायला आला आणि वैकुंठ गमन या प्रसंगातील या ठिकाणी अभंगाची भूमिका आपल्या समोर ठेवलेली आहे. श्री जगद्गुरु तुकोबार आहे. या अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे, आणि या मंडपात बसल्यापैकी असा कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही. माझा आवाज बरोबर आहे? आता माझ्या माईकला काहीच करू नका, हे बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल आणि बसल्यापैकी असं कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नाही. आज तुमच्या या गावामध्ये मी पाहुणा आहे, आणि पाहुणा म्हटलं की पाहुणचार. लक्षात नाही का, पाहुणा म्हटलं की त्याला विचारपूस आली. तुकोबाराय सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा कोण आला तर जगाचा मालक ऋषिकेश, म्हणजे त्याचे अनेक नाव आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता काननी, कनवाळू कृपाळू दिनाला घेऊ तरणी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. ओंकार महाराज त्याची अनेक नाव, त्याची अनेक रूप, अनेक नाव, आणि त्या अनेक नावांपैकी एक महत्वाचं नाव ऋषिकेश. या नावानं तुकोबाराय सांगतात हा ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला. मग हा पाहुणा आल्यानंतर याचा उपचार कसा करायचा, खऱ्या अर्थानं हा पाहुणचार कसा करायचा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबारायांची परिस्थिती तेवढी नाही. मुख शुद्धी तुळशी दळ, हा तुका म्हणे मी दुर्बळ. मग तुकोबाराय स्वतःला दुर्बळ म्हणतात, आणि जगाचा मालक बी घरी येते. मग तुकोबाराय दुर्बळ कशी काय? नाही कळलं का? तुम्ही जागे राहून कीर्तन ऐका बरं का. अनु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, तुकाराम तुकाराम तुकाराम
वाजवा टाळी जोरात. प्रमाण झाले की टाळी वाजवायची. मला वाटतं आधी जेवण झाले आणि जेवणानंतर जेवण झाल्यानंतर जर कीर्तन असेल तर ते कीर्तन रेंजला आणणं जरा अवघड आणि सगळी रेडी खाऊन आलेली असते आणि त्यात आम्हाला रेंज आणण्याची या ठिकाणी लई मोठी जबाबदारी असते. ओमकार बुवा आणून रेंज आपण 10ला संपत होतो पण ती नाना वगैरे म्हणले महाराज 10:15 नाही तर मग आम्ही 10 वाजून 5 मिनिटाला संपवण्याचा प्लॅन करून आलतो. कारण की परत कसं आहे तुमची वेळ असते आरती आहे परत आम्हाला विराम करायची सगळ्या गोष्टी असतात. पण आता कीर्तनाला थोडा 15-1 मिनिट उशीर झाल्यामुळे येणं जाणे प्रवासी ट्रॅफिक आहे पाऊस बऱ्याच गोष्टी अडचणी असतात. लोकांना वाटतं बरं कीर्तन करायचं काही बरं नाही ना. ज्याला माहिती आहे प्रवासाचं त्यालाच माहिती काय अडचण आहे. घरी गेलो की बायका पुढे झोपलेली असते परत सकाळी पहाटे उठून निघावं कीर्तनाला तरी लेकरं बाळ झोपलेले असते. पोरगी लहान यांची काय माझी काय तुमची काय लेकरं लहान लेकरं तोंडाकडे बघते सुट्टी घेतल्यावर अशी निहार बघतात. काय प्रश्न पडला असेल पुरीला एवढ्यात ती म्हणते ऐकून येऊ बारून बाप आहे तुझा तुमच्या लक्षात येतं का असं मोकळं असायचं काही लोड घ्यायचं पाय बी लांब लांब असायचं लय पाय दुखायला लागला की काय म्हणेन काही नाही म्हणा तुम्ही ये म्हणून आम्ही विठायला तेवढे कीर्तनात रंगदेवता निर्माण होती. वडून काढून विनोद करणारा महाराज नाही. जसं जमल तसं आघळ पगळ खेळायचं काही लोड घ्यायचं नाही. मस्तपैकी आनंदात राहायचं चेहरा फ्रेश ठेवायचा आतला आंघोळ करून आले का वाटतं असेच राहा फक्त 10 वाजता. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचा परमार्थ एवढा मोठा की खऱ्या अर्थानं तुकोबारांचं सामर्थ्य तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. जरी ते म्हणतात मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ तुकोबारे दुर्बळ नाही. लक्ष नाही का याचं कारण असं आहे महाराज पाहुणा हा शब्द बऱ्यापैकी सगळ्यांना कळलाय. त्यामुळे महाराज काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. दुर्दैवी सांगू का भाग्यवान सांगू? शिंदे महाराज कुठला सांगू? दोन्ही सांगू का? दोन्ही सांगा. शिंदे महाराज म्हणले दोन्ही सांगा. भाग्यवान पाहुणा आणि दुर्दैवी पाहुणा. दुर्दैवी पाहुणा म्हणजे असं झालं की नाही आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी गायनाचार्य मृदंगाचार्य 2-3 गायक आम्ही निघालो सकाळचं कीर्तन उरकून संध्याकाळच्या कीर्तनाला. आता पक्वाजाला कीर्तन वाजवल्या भूक लागते हे निदान कीर्तन करायला तरी कळावं. आणि मग ते असं ते मला लक्षात आलं किंवा आसाराम बाबाला जरा भूक लागल्या काय झाले. बाबा म्हणले महाराज गाडी कुठंतरी थांबवायला लागेल नाही तर संध्याकाळचं कीर्तन वाजवणं हे माझ्यासाठी थोडंसं अवघडचे गड्या. म्हणलं आता काय उशीर झालाय म्हणलो. लोक म्हणलो कावळ्या जशा वाट बघत बसतात कावळे तशी आपली पाखरगत वाट बघत बसतात. आपल्याला गावात पोहोचावं लागेल. पण आता कसं काय कन्व्हिन्स केलं गाड्या गावात आणलं काही नाही. आता ग्लासभर दूध मिळावं एवढीच अपेक्षा राहिली आणि कीर्तनालाच उभं राहायचं. आणि ज्या घरात आम्ही गेलो नेमकं तिथून म्हातारीचं मड बाहेर. हो लाडकी बहिणी होई ना जागीन तुम्ही लक्ष देऊ नाही का? हा असं हसायचं मोकर हसायचं नाही आला असाल तरी लक्ष देऊ नाही का? काय माहिती का हसण्याने आयुष्य वाढतं. लक्ष देऊ नाही का सजराव? हा म्हातारीचं मड बाहेर. आता मला सांगा मिळेल का आम्हाला चहा तरी मिळेल का महाराज? पाणी मिळणार नाही. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. भाग्यवान पाहुणा ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. भाग्यवान पाहुणा म्हणजे पुढच्या वेळेस असंच झालं एक 10-12 दिवसाचा काळ लुटून गेला. आता ही मंडळी आम्ही महिन्यात 10-12 वेळा एकत्रच आहे सगळीकडे लक्ष देऊ नाही का? आणि मग 10-12 दिवसाचा काळ असा लुटून गेला. परत सकाळचं कीर्तन आणि मग सकाळचं कीर्तन कसं तरी या ठिकाणी रामगुरुजींना थोडंसं कन्व्हिन्स केलं बाबा आपल्याला जायचे कीर्तनाला. ते म्हणजे मागचा अनुभव काय बरोबर नाही महाराज तुमच्यासोबत. तर म्हणलं तसं नाही काळजी करू नका. म्हणलं या म्हणलं जाऊ आपण काळजी करू नका थोडं वाढून देतो तुम्हाला म्हणलं महाराज. हा म्हणजे ते म्हणजे वाढून नका देऊ पण वाढायचं नियोजन लावा महाराज. मागच्या वेळेस उपाशी ठेवले म्हणजे मोखार घरी यायला लागलं आणि आजच्या सारखं हा होते ते लक्षात घेणं सगळी रेंज येते बरोबर. आणि मग ते म्हणले ओमकार महाराजांना म्हणलं जरा करा कन्व्हिन्स. ते म्हणले महाराज तुमची बी जीव लगेच तुम्हीच बोला. म्हणलं काय काळजी करू नका ह्यावेळेस 1 नंबर नियोजन लावतो. आणि मग झालं सकाळचं कीर्तन सायंकाळच्या कीर्तनाला निघालो
जसं दरमजल गाव जवळ यायला लागलं तसं मग भूक लागलं का व्हायला लागलं. काय होईल मला टेन्शन होतं. मागचा अनुभव काय माझ्यासोबतचा यांचा बरोबर नव्हता. या घडीला जर नियोजन फसलं तर परत आयुष्यात माझं तोंड बघायचं नाही. म्हणलं आता अवघड होईन गाड्या, आता कसं काय करावं. पण काय झालं, ज्या घरात आम्ही गेलो तिथला नेमका जावई आलेला होता. महिला मंडळ जागेन तुम्ही, जावई आलेला होता. आता जावई आला, त्याला ते सडा समर्जन, रांगोळीचं ताट, सुंदर असं पाट, सुंदर सडा समर्जन, सजवलेलं ताट पाट आणि पंचपक्वानाचं या ठिकाणी ते ताट पाहिल्यानंतर आमच्या तोंडाला पाणी सुटलं. आता काही नाही, फक्त पाण्याचा ग्लास मिळा एवढीची इच्छा राहिली होती. ती विलंब झाला होता. पण तेवढ्या संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आणि मग ते असं नियोजन सुंदर झालं. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. काय होईल तेवढ्यात घरातली मंडळी म्हणली, महाराज सगळ्यांचे पाट ताट लावण्यात या उद्या, बरं सगळ्यांना रांगोळी काढा. आम्ही खुश झालो. आता जावायला काय केलं तर पुरणपोळी केली ती. आमच्याकडे पुरणपोळी करतात जावायला. कुरड्या असतात, पापड्या असतात, त्यात वरतून तुपाची धार असते. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि मग हे सगळं आम्ही बघत होतो चित्र. पण आता ही पुरणपोळी आमच्या पोटात कधी जायची असं होत होतं. तेवढ्यात सगळे म्हणले, महाराज बसा महाराज जेवायला. हे आमचे 7-8 ताटं लावण्यात आली. सगळे शेजणी आम्ही बसलो बाजूला. आता मला सांगा, मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ही जी पुरणपोळी ही जावयाला केली का आम्हाला केली हो? जावयाला केली का नाही. पण जावयाबरोबर आम्हालाही पोळी खायला मिळली. आम्ही भाग्यवान पाहुणे. हा भाग्यवान पाहुणा हा व्यवहारातला झाला. याला काहीतरी शास्त्राचा आणि परमार्थाचा धांडोळा पाहिजे. त्याचं उत्तर असं आहे, ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागे केले नारायणे. हे कुणासाठी केलं महाराज? हे अर्जुनासाठी केलं. पण संजय हा भाग्यवान ठरला. काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. आणि तुम्ही इथं बसले तर मी उभा राहिलोय. आपण सगळेच पाहुणे. काय म्हणणे तुमच्या याच्यावर? आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. आपण सगळे पाहुणे. पण आपण पाहुणे कोणाचे माहिती का? यमाचा हरी वीन जन्म यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे पाहुणे यमाचे पाहुणे. काही पाहुणे यमाचे मी नाही कळलं का तुम्हाला? ते 90 घटिकाला येऊन गेले. अहो कोरोनाच्या काळात चांगली माणसं गेली पिणारी गेली. काय म्हणले लोक म्हणले चांगली माणसं गेली गाड्या पिणार. ते सॅनिटायझर मारून बसले. दुसरं यम आला असता. थोड्या फवारण्या करायला लागतात गुरुजीमध्ये. मग रोग पडत नाही. नाही लय फ्लोनी गेलं तर चिंतन सांगायचं, सोपं करून सांगणं. आणि ह्याच्यासाठी बोलावलं तुम्ही एवढ्या लांब आम्हाला. नाही तर बाकी तुम्हाला माहितीच की सगळं. लक्षात नाही का मला काय सांगायचं? आपण सगळे पाहुणे यमाचे सगळे जाणार. आया सो जाएगा राजा रंग फकीर, अरे मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी. एक पाहती एकाची धनी. अरे मोठे मोठे गेले. रावण गेला म्हणल्यावर 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या रावणाच्या. रावणाच्या घरातला गुरुजी 22 क्विंटल सोनं चौकटीला. 22 क्विंटल सोनं. आमच्या 2-4 अंगठ्या कुठंच नाही. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं? हा 22 क्विंटल सोनं. 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. लई मोठं ऐश्वर. आणि आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवल्या. आपण हाय का रावणाच्या रेलीला आहे? रावण लई मोठा होता. जायला लागलं रावणाला. लई मोठे मोठे. अरे फार मोठी माणसं इथं येऊन गेली महाराज. लई मोठ्यांना यावं लागलं. आमच्या इकडे लई मोठे मोठे बंगले तिकडे सातारा सांगलीला बरं का. आता ते कुबेर महाराजांना माहिती. कुबेर तिकडे सगळे कुबेर आहेत बरं का. हा सगळे कुबेर. काय नाव ठेवलं तुमचं? नाव बी लय भारी राव कुबेर.
हा खरंच आणि तसेच आहे तुमचा स्वभाव कुबेर आहे एकदम मोकळ्या मनाचा हा लक्ष देऊ नाही का काय सांगायचे हा आणि ते 25 कोटीचा बंगला आहे आमच्या तिकडे भागात आहे 2-4 जणांचे आहेत आता त्यांची नावं नाही सांगत पण सांगतो तुम्हाला ऐका लक्ष देऊ नाही का गेलो मी पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला बंगला बघितला म्हणलो गाड्यात चुकलंच गणित आज थोडस बघितलं होतं ते कधी कधी ते तुम्हाला आम्हाला माहिती कसं काय गणित असतं साहेब म्हणले महाराज जायचंय म्हणजे आपल्याला बंगला बघायला नाही म्हणलं लांबूनच दिसतोय साहेब साहेब म्हणले लांबून नाही बघायला लागत घरी जायला लागेल अरे म्हणलं 12-5 फुलं टाकायच्या 10 कीर्तन चालू झालं पाहिजे म्हणले 10-20 मिनिटं उशिरा होऊ द्या आपलाच कार्यक्रम टेन्शन घेऊ नका पण पहिला बंगला बघू द्या संतांची पावलं आमच्या घराला लागली पाहिजे आता त्यांना कसं सांगू आम्ही संत नाही कळत आता आमच्या शर्टल खिशी आहेत ना आम्ही बंगला बघितल्यावर आम्हाला वाटतंय गणित चुकलं म्हणजे आम्ही कसे काय संत असते तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतोय मग ते साहेब म्हणले महाराज यायला लागेल घरी म्हणलो चालतंय काय अडचण नाही म्हणलं आणा गेलो आता घरी नाही गेलो परत विषय ह्याचा आहे ह्याच्यात कपात विपत केली की मग थोडस वाढवाय बी लागते ना लय आतल्या हाताला एवढं चालत नाही लक्ष दे नाही का वाढवल्या थोडं वाढून बी देतात ते म्हणते चांगलं सांगितलं कडे होते असं केला इशारा जाता जाता आणि मग ते गेलो कळे मागच्या नाही कळे विठाला हॉलमध्ये गेलो आणि मग साबळे गुरुजी हॉलमध्ये गेल्यावर हॉल बघितला एखाद्या गरीब लिकीचं लग्न होईन एवढा मोठा हॉल ते असं जबरदस्त नियोजन बघितलं ते आर्किटेक्ट डिझायनर ते इंटेरियर आणि ते जबरदस्त अंगावर शहरेच उभे राहिले म्हणलं साहेब लईच भारी हॉल हो आता एखाद्या गायकाला म्हणलं ना वा ते 2 तास बोर करतो पुढचं घेतलं नाही सांगतोय मी तुम्हाला हे ऑलरेडीच एक्सपर्ट आहे ती काय अडचण नाही लक्षात नाही पण त्यांना माहिती आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे स्पर्धा आहे का आमच्याकडे स्पर्धा आहे ज्याला ह्यातलं लई कळत नाही त्याला माईकचा नाद लई म्हणजे स्वरातलं लई कळत नाही ना त्याला पहिला माईक जवळ पाहिजे असतो ते जेवढे स्वरात आहेत त्यांना बी घालून टाकते ते आमच्या एका जोडीदारांनी एकादशीला माळ घातली 2 महिने झाले ती मला म्हणली महाराज भजनाला जायचे म्हणलं अभंग म्हणला सगळा पाठ केलाय म्हणला 1 नंबर पक्वाजा म्हणला पक्वाजा बसवला म्हणले पीटी म्हणले सगळे पीटीचे स्वर कुठले विचारा राग सांगतो तुम्हाला म्हणलं राग सांगू नको गाऊन दाखव म्हणला चला महाराज चला एका म्हणलं चल पुढं ते पुढे गेलं 10व्या मिनिटाला मंदिरातून बाहेर आले म्हणलं काय झालं म्हणलं मला नाही वाटत ते 2-3 महिने माईक येऊन देते म्हणलं का म्हणलं एकटाच काकडा म्हणतोय हरिपाठ म्हणतोय लोकांना माईकच जाऊन द्यायनात म्हणले ते कसं आहे आमचे शब्द म्हणजे रेडीमेडचा शर्ट आहे कुणाला बसून सांगता येत नाही आम्ही आपलं सहज बोलतो आणि लोक म्हणतात कुणाला फिट बसला गाड्या कुणा ते बसू शकतो कुणाला बी काय अडचण नाही आणि असं आहे बरं का पण खरं सांगू का तुम्हाला 1 लाखातली गोष्ट सांगू का खरा परमार्थ कोणी जपला ना गावच्या भजनी मंडळात त्यांनी खरा परमार्थ जपला नाही कारण की आज आम्ही इथं कीर्तनाला आलोय पण तुमचे छोटे छोटे कार्यक्रम आहे ना तिथे हीच माणसं उपस्थित होती आणि काही नाही त्यांच्या काही अपेक्षा नाही काही नसते त्यांना ते जे ते दिलं तर दिलं नाही दिलं तरी ते खुश आहेत लक्ष नाही का सांगायचं तात्पर्य बंगला बघायला गेलो हाल तो हॉल बघितला बाबा हॉल बघितला अंगावर शहरी उभे राहिले आता मी काय म्हणलो लय भारी साहेब म्हणले महाराज अहो नुसतं हॉलच बघितलाय आगे आगे देखो होता है क्या अरे म्हणलो आता वेळ झाली ना साहेब म्हणले चला महाराज ते बेडरूम मध्ये घेऊन गेलं मला आता बोला कोण बेडरूम मध्ये घेऊन जाईन का म्हणजे महाराज कसं काय बेडरूम म्हणलं लय भारी म्हणले नुसतंच भारी काय गादी बसा आता मी गेलो घरच्या गादी बसल्यागत ते धपक्या बसतो ते असा सप्त्यावरती झालो सिलिंगला डोकं लागलं जीव भरल्यागत झाला म्हणलं शेवटचं कीर्तन होते का काय नाही म्हणलं साहेब अरे गादी आहे का काय ते म्हणले महाराज अहो हे इधर का नाही इम्पोर्टेड आहे बाहेरून मागवलं म्हणले कसं काम आहे म्हणलं अरे कसं काम आहे म्हणलं जीव जाईन ना नवख्या माणसाचा म्हणलं सांगायचं ना आधी म्हणलं या असं गणित ते म्हणले महाराज अरे तुम्ही आगे आगे देखा नाही म्हणलो नका दाखवू म्हणलो साहेब बाद झालं म्हणलो वेळ आपली कीर्तनाची आता गुरुजी एवढ्या थांबव का नाही ते किचन मध्ये घेऊन गेलो मला किचन मध्ये घेऊन किचन दाखवीन का महाराजाला कोणी तरी घेऊन गेले महिला मंडळ लईतलं लय भारी किचन ट्रॉली किचन पण ते तसलं नाही बरं का किचन ते किचन मध्ये जोरात काम त्याचं गणित हा म्हणलो काय साहेब विशेष काय म्हणले महाराज बटन दाबले की चहा उकळतो म्हणले अहो लय भारी आणि म्हणलं या 5-6 शेगड्या अशा लाईनीन लावल्यात म्हणले तुम्हाला कळलं नाही का हे कशाच्या अरे म्हणलं मला कुठं कळते म्हणजे लेबल लिहिलेत ना त्याच्यावर खरंच लेबल आहे पहिली शिगडी होती ना ती चहाची दुसरी होती ती एकादशी तिसरी ती यात्रेची म्हणलो साहेब मरावन तुमच्याच पोटाला जन्माल्यावर एवढा ऐश्वर म्हणजे महाराज हे सोपं काम नाही आता एवढ्या थांबव का नाही गुरुजी कुबेर गुरुजी ते मला बाथरूम मध्ये घेऊन गेला साहेब काय विषय जो
म्हणले विशेष काय महाराज 1 कोटी रुपये टाकलेत बाथरूमला, साधं सिंपल नाही. आणि म्हणलं पण ह्याच्यात महत्व काय? म्हणले काही नाही, म्हणले टावेल घेऊन जायचंच नाही, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर येतो. म्हणले मानलं पाहिजे गाड्या, म्हणलं हाय बरं का असलं डायरेक्ट हे असले हे नळ बिळ नाहीत, त्याला नळच नाहीत, त्याला म्हणलं ह्याला नळ. आणि म्हणलं ते म्हणले महाराज ह्याला नळ बी येत आणि शॉवर बी. म्हणलं दिसाना, म्हणले सगळं ते कन्सिल फिटिंग आहे. म्हणलं कन्सिल फिटिंग. आणि म्हणलं कसं काय? म्हणले शॉवर, म्हणले की शॉवरचं पाणी येतं, व्हॉइस कमांडवर चालतं, ऑटोमेशन आहे. म्हणले महाराज सगळं. आता म्हणले जमाना कुठला चाललाय आणि आता काय बटन नळ फिरवायचा जमाना आहे. म्हणलं साहेब हा सिरीज आहे परत. हा मग ते जबरदस्त काम ते बघितलं, गाव शहारे आले. साहेब म्हणले 1 कोटी रुपये टाकले महाराज बाथरूमला. साहेबांना म्हणलं साहेब मला आवडलं बरं का बंगला, बाथरूम बी लय आवडलं. आणि एक शेवटचा प्रश्न आहे, फक्त वाईट वाटून घेऊ नका, राग मानू नका. साहेब म्हणले महाराज अहो तुम्ही आमचे संत आहेत, आज घरी आलेले आणि तुमचं काय वाईट वाटायचं? म्हणलं तसं नवं साहेब, बंगला 25 कोटी रुपयाचा आहे आणि बाथरूमला जवळजवळ 1 कोटी रुपये टाकल्यात. बाथरूम 1 कोटी रुपयाचं मानलं साहेब, पण शेवटची आंघोळ कुठे? विठाला विठाला शेवटची आंघोळ. अरे मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. अरे क्या मिला तुझे अपनों से, या अपनों ने ही जला दिया जाते जाते. विठाला विठाला मनुष्याच्या जन्माचं दुःख असे, त्याला जाळणारी बी आपलीच. बरं कवटी फुटस्तवर बी थांबत नाही, लगेच निघाली आणि फोन करतात बॉडी कुडवर आली. अरे नाव आहे ना त्याचं, लक्षात नाही का? तो का म्हणे तुला बांधुनिया दे आमच्या सगळ्यांचे विशेष आहे, आम्ही कसलीच लिंक लावलेली नसते, म्हणजे प्रमाण कुठलं द्यायचे काही ठरलेलं नाही. पण ठरलं नसलं तरी कीर्तन रंगतं, कारण तो अंतकरणातला भाव भगवंताच्या समोर प्रगट करावा लागतो. लक्षात नाही का? सजराव फार भावपूर्ण, फार अंतकरणातून. महाराज खरंय, तुम्ही का व्हायला माहिती का? तुमच्या गायनं सहजता आहे, सहज आहे. तुम्ही कुठलाही राग कसाही कशी आळवतात, तुम्ही प्रॅक्टिस केली बरं का? हे पकवाजाला प्रॅक्टिस केली महाराजांनी. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस लागते कोणत्याही गोष्टी. अशक्य काहीच नाही, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तू का म्हणे. अभ्यासानं तुम्ही काही बी मिळू शकता, काही मिळू शकता गड्या. म्हणून अभ्यासात ताकद आहे, भगवंताच्या नामात ताकद आहे. मी अभंगावरच बाहेर नाही गेलेलो अजून. लक्ष थोडंसं कसं आहे, लक्ष देऊ नका, रेंज आणायला लागते सुरुवातीला. बरोबर येतो मी, जाता जाता थोडं छत्रपती सांगणार आहे, धर्मवीर शंभूराजे 5 मिनिटं सांगणार आहे. माझ्या दाढीकडे बघते सगळे आल्यापासून. ही दाढी अफजल खानाची नाही बरं का, ही महाराजांच्या मावळ्याची. आणि शिवरायांचा इतिहास, खऱ्या अर्थानं शिवरायांचा इतिहास म्हणजे हा वेगळा इतिहास आहे. आणि छत्रपती शिवाजी राजा जगातला सर्वश्रेष्ठ राजा ठरला, याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी राजांनी हिंदू धर्म उभा करत असताना 18 पगड जातीन 12 बोलीत. राजांनी कोण्या एका जातीचा विचार नाही केला, प्रत्येक जण राजांच्या बरोबर होता. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराम होते, तानाजी मालुसरे, जिवा महाला नाविक समाजाचा, शिवा काशीद नाविक समाजाचा, माळी समाजाचा ज्ञानोबा माळी, धनगर समाजाचा महादेव धनगर. महादेव अरे येशील का? महादेव म्हणतो धनगरी आम्ही. अरे तुला विचारलं का तुझी जात? माणूस जातीने नाही श्रेष्ठ होत महादेव, त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतात. तुझं कर्तृत्व लय भारी आहे. महादेव धनगर, वीर नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानात महादेव धनगराचं या ठिकाणी योगदान. अशी अनेक माणसं. बरं असं सांगायला लागले की लोक म्हणतात लय समता बंद होता सांगायला लागला.
मग आता कीर्तनात समता बंद होता नाही सांगायचं काय, डोक्यात दगडी घाला सांगायचं काय? हे आमच्यातच गडबड आहे. तुम्हाला माहितीये महाराज फेटा घालून हित येऊन जातीभेद धर्मभेद कुठल्या गोष्टी बोलते काय सांगता येत. अरे येड्या, तू प्रमाणच नाही वाचले आजपर्यंत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, याता याती धर्म नाही विष्णुदासा, किंवा यारे यारे लहान थोर सकळांचा येथे आहे अधिकार. महाराज वारकरी संप्रदाय हा जगातला पहिला सर्वश्रेष्ठ संप्रदाय जिथं जात धर्माचा भेद होत नाही. तुम्ही कुठेही जा पण वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस प्रत्येक वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. विठ्ठल पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पाया पंढरीच्या नाही अंतःकरणात अहंकार आणि अभिमान याचा लवलेश नाही. संत खऱ्या अर्थानं त्या अनुषंगानं समाजासाठी आहे. काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. तुकोबाराय सांगतात तो पाहुणा वेगळा आहे. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय इथे येतच नव्हते. या अभंगाची पूर्वपीठिका आहे का? तुकोबाराय विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागलं. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. म्हणले का? म्हणजे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथे लोकले वांगाळे. वांगाळ कळलं का तुम्हाला? वांगाळ इकडला शब्द आहे, लय लांबचा नाही. लय लांब गेला आम्हाला शब्द समजून सांगायला लागतो. वांगाळ म्हणजे आपल्यातला एखादा पुढे चालला लागला की आपलीच माग वरते. आणि राजकारणात वांगाळ नाही, इकडे लय चांगलं काम चाललं की तिथं कशी आडकाठी आणायची ती इकडल्यानं लय माहिती. आता हा हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ते प्युअर येडा माल ते आपलं झालं बोललं येत काही कामाची नाही. ते खायला का रंदर नेलावा लक्ष देऊ नाही का? सांगायचं तात्पर्य काय बघा तुम्ही, आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच देखवलं नाही. आपला माणूस पुढे जायला लागला ना आपल्याच माणसाने मागे वळलं. शंभूराजे स्वराज्यासाठी लढत होते. मागे वळणारं कोण होतं? महाराजांना पकडून देणारा स्वतःचा मेवना होता महाराजांचा. गणोजीनं फितुरी केली आणि धर्मवीर शंभूराजे पकडले गेले. तुम्ही लक्ष देऊ नाही का? माझा प्रत्येक शब्द हा शाश्वत आणि वास्तवातला तुमच्या समोर मांडतो. एकही गोष्ट काल्पनिक गोष्ट मांडत नाही. हे जे समोरचं वास्तव आहे हे तुमच्या समोर मांडतोय. महाराज कधीच फार या ठिकाणी फार स्पर्धा आहे. फार म्हणजे तुमच्याकडे राजकारणात नाही सांगा, आमच्याकडे स्पर्धा आहे. तुकोबाराय सांगतात या स्पर्धेत मी जगल मला टिकल शक्य नाही देवा तुला यावं लागल माझ्यासाठी. लक्ष देऊ नाही का? स्पर्धा का सांगितली? परवा एका कार्यक्रमाला गेलो. एक गायनाचारी माय कीर्तन झाल्या बाजूला म्हणजे महाराज आज कशी काय साथ केली? म्हणजे लय भारी. म्हणले तस नाही महाराज बाजूच्याची कशी काय जिरावली? म्हणजे आता म्हणलं जिरवायला तर वैरी तू. ते म्हणलं माझ्या मागे त्याला म्हणताच नाही आले. अरे बाबा तुझ्या माग म्हणता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही. ओमकार गुरुजी कसं त्यांना सांभाळून घेतात म्हणजे परमार्थ. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. ही स्पर्धा का सांगितली? भयंकर स्पर्धा आहे, हार स्पर्धा. आमच्या एका मित्रांनी मला फोन केला महाराजांना. मला म्हणले ओंकार महाराजांनी फोन केला, साबळे महाराजांनी फोन केला, नवीन गाडी घेतली. कबीर महाराज अभिनंदन, पुढच्या या ठिकाणी प्रबोधनाच्या प्रवासाला तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यांचे फोन झाले, या ठिकाणी चर्चा झाली. आमचा एक गावाकडचा मित्र आहे, नुसता मनाई मित्र आहे, पण काही मित्र लय आतल्या गाठीची कधी गात करतील सांगता येत नाही. आणि 100% खरे बरं काही विठ्ठल. काही मित्र असे आहेत ते म्हणायला मित्र आहेत हे नक्कीच खरं आहे. मित्रांनी फोन केला म्हणले कबीर महाराज नवीन गाडी घेतली. हा अनुभव प्रत्येकाला आहे, आम्हाला अनुभव येत रोजची. लक्ष नाही का? म्हणलं काय झालं गाड्या? नाही म्हणले महाराज इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची ऐकलंय. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही तसं नव महाराज मग हप्त्यावर घेतली का? म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का सप्त्यावर? अरे तुझ्या घरासमोर 4 गाड्या पूजित बस ना. लोकांनी घेतली म्हणून का पोटात दुखते? लोकांचं कसं झालंय माहिती का? स्वतःच्या दुःखाने दुःखीत नाही इतकी माणसं मृत्यू लोकांनी. दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून पोटात दुखीत आहे. कुणी बंगला बांधला की म्हणले पैसे कुठून आले? काय करायचे तुला त्या पैशाचं? बांधला त्यांनी बांधून त्याला त्याचा त्याला आनंद घेऊ दे.
लक्षात नाही का सजन होय या मृत्यू लोकात राहणं लय अवघड आहे बरं का चांगलं राहायचं नेहमी मी सांगत असतो चांगलं राहायचं आता आमची शाल बिलन दोथर फॅन्सी बिनशी बघा ना तुम्ही नाना विना आमचं कसं लिहिण्याचं वगैरे शर्ट घालणं चांगलं राहायचं अहो काय कधी सांगता येते काय होईल ते पुन्हा सांगता येते का दावा मस्त आयुष्याचा आनंद घ्यायचा नाही तर आमच्या जुन्या लोकांनी आयुष्यभर काम केलं दोथर गाठी मारून बांधली आणि पोरांनी सगळे सातबारे केले म्हातारा म्हणलं जगलं पाहिजे होतं गाड्या स्वतःसाठी आता काय वेळ गेल्यावर उपयोग नाही गाड्या जगून घ्या वेळ कमी आहे जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं वेळ कमी आहे परमार्थ करावा लागेल विठोबा जाईल मृत्यू लोकात पण दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील एक मृत्यू लोकात मरण नको आणि दोन जर मला तुझी आठवण आली समाजाने त्रास दिला तर मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे विठाला विठोबा अरे मुरारी म्हणून घ्यायला मुरारी समजला का ओ महिला मंडळ मुरारी समजलं का तुम्हाला तुमच्या हृदयातला विषय मुरारी पोरगी म्हणती बाबा अरे लय मोठं लग्न झालं मैत्रिणीचं बाप म्हणतो काय झालं ग बाई ए निहार चेहरा केला बापा खिशात रुपये नाही सावळे गुरुची बाप म्हणतो काय झालं बाई काय नाही बाबा अरे लय मोठं मैत्रिणीचं लग्न झालं 50,000ची साडी होती अंगावर गुलाबजामचं जेवण होतं बाबा अरे तालुक्यातलं मोठं कार्यालय लग्नाला होतं बाप म्हणतो बाई खिशात तर पैसे नाहीत बरं का पण एक तुला आव्हान देतो बघ एक शब्द देतो बाप म्हणून ए ऐक ना बाई तुझ्या लय जीव आहे ग माझा एक काम करतो ऐक 50,000ची साडी होती ना मैत्रिणीची तू फक्त बोट ठेवती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन दे अरे देणार म्हणजे देणार हाय नव तुझा बाप पोरगी म्हणती बाबा अरे आपली नाही एवढी परिस्थिती बाप म्हणतो काय काळजी करते बाई बापाने दिलेला शब्द कधी माघार घेतलाय का कर्जबाजारी होईल बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरं कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचा हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिरा मोत्याचा रुबाब अंतकरण दाटून आलं घर बायकन मुलं त्यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी महाराज आम्ही आई रडताना बघितली बरं का पण आम्ही बाप रडताना फार कमी बघितलेलं आहे फार कमी बघितलेलं आहे महाराज आम्ही अखंड महाराष्ट्रावर 5 राज्यात कीर्तन करतो काही ठिकाणी नाना स्पेशल बापच सांगायचं होतं पुण्यस्मरण रोज यांना विचार रोज पुण्यस्मरण आमचा एक रांजणगावचा जोडीदार आहे ते मला म्हणतात महाराज तुम्ही पुण्यस्मरणाचे किंग आहे रोज पुण्यस्मरणाचं कीर्तन पण पुण्यस्मरणात आम्ही हे नाही सांगत मी तुझ्यासाठी जीवन जाळीने आणि तुने नाही पाणी पाहिजे याचा ट्रेंड कधी संपलेला आहे लक्ष नाही का आम्ही वास्तवात प्रेम करणारी माणसं सांगितली पाहिजे बाप करे जोडी लेकरा जोडी बाप करे जोडी लेकरा जोडी बाप आपली गुरवंडी वाढ सजन आहो या जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे पितृत्व बाकी सगळ्यांनी प्रेम केले पण आई तुमच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलंय बाप सांगायला नाही आलो मुरारी सांगतो मुरारी तुकोबाराय सांगतात विठोबा मुरारी म्हणून यावं लागेल बरं का माझ्यासाठी मुरारी मुरारी या लेकीला कळला असं लेकीचा आणि बापाचा महाराज आईला रडता येतो पण बापाला रडता नाही बाप म्हणतो बाई बोट ठेवती साडी तुझ्यासाठी स्वतःची कायाची जवळ उन्हात तानात काम करत पण बाई लय मोठं लग्न करत इथं बसलेल्या कोण्याही मुलीला इचरा लय भारी परिस्थिती नव्हती दादा लय मोठं लग्न केलं तुमचा बाप जेवला नाही बरं का तुमच्या लग्नात मुलगी म्हणते बाबा हे माय अरे बाप दिसत नाही माझा आई म्हणते बाई
तुला हळदी लागल्यापासून जेवला नाही बरं का तू. एकदा जाऊन शेवटची वेळ. बापा असतो रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला हसवत तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. पोरगी म्हणजे हे माय अरे सांग ना माझा बाप पुढे. पोरी लई खर्च केला ग तुझ्या लग्नात. मंडपाच्या माग होता बाप. आई तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे आणि पडद्याच्या आडचा कलाकार बाप. बाप कष्टाचा कामाडी माझा कंठ जातो या गोष्ट बापाची सांगतात. खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिरलेलं आणि माझ्या बापाच्या धोत्राला किती ठेवा. तुमची माझी दिवाळी बापामुळे झाली. फाटकी कपडे घातली पण पोराला नवीन ड्रेस घेऊन दिला बिचारा. पोरगी म्हणते बाबा मंडपाच्या माग एकटा रडत होता बिचारा. मुराळी सांगतो ऐका. पोरगी म्हणते बाबा अरे कशा बाई एवढा अट्टहास करायचा. बाप म्हणतो बाई लई चांगल्या घरात दिली तुला. एकदा महाराजांसाठी बाप म्हणतो बाई चांगल्या घरात दिली तुला. सजला हो बाप नाही सांगायला आलो मुरहळी सांगतो बरं का. अंत करणार तू नाही काय 2 मिनिटात पूर्ण करणार विषय. पोरगी म्हणते बाबा ए अरे हळदी लागल्यापासून जेवला नाही तुम्ही नाही ग बाई. 8 तास कष्ट करतो आता 12 तास कष्ट करत कर्ज फेडेल. पण बापाचं ऐश्वर्य त्याच्या पोरांच्या ऐश्वर्यात असतं. ज्या दिवशी तिथल्या कोण्याही लेकीला इच्छा लेकीच्या बाजूचा दरवाजा नाही उघडला विदाई करताना जावायचा दरवाजा उघडला. जावाय बापू काळजाचा तुकडा काढून दिला बर का. जीवा पार जापा अंत करत दाटून आलं हृदय भरून आलं. पोरगी म्हणती बाबा मंडपाच्या माग काय करताय. काय करत होता बाप. विजरा लेकीला आचार्याची किती द्यायचे मंडपावाल्याची किती द्यायचे. राहिलेले बसले 1-1 रुपया गोळा केला बिचारा. फार मोठं लग्न केलं लेकीचं. लेक सासराला गेली ना. सासराला गेल्यानंतर बापाला बी आठवण आली पुरीला बी आठवण आली. शेवटच्या 1 मिनिटात मुराळी विषय संपवतोय आता. पोरगी भाकरी थांबायला आणि भाकरी थांबता थांबता पुरीला बाप आठवला. दाराकडे लक्ष देते. आज येईल माझा बाप उद्या येईल माझा बाप. सासूबाई म्हणते सुनबाई अरे भाकरी जमत नाही का तुला. अरे तसं नवं सासूबाई या चुलीच्या झाड्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. इथं बसणाऱ्या कोण्याही लेकीला इचरे सांगा नाही चुलीच्या झाड्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे. या बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात पाणी. इथं मंडपात बसलेले लेकी कारण त्यात माहिती का. काहींचा बाप जिवंत आहे काहींचा गेला असेल. लई प्रेम दिलं ते लई मोठं लग्न केलं. आयुष्यात कधी नाही रडला. रडला कोणासाठी नाना. बाप रडला पुरीसाठी. बाप साठवितो अश्रू. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासू. लेक सासरी निघाली काळजाचा तुकडा तुटला. बाई खुशाली कळव बाबा तुझी. 8 दिवस झालं बाप काय येईना. निकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबणार. सासूबाई म्हणते सुनबाई अरे काय होतंय कारण ती बाबा. अहो चुलीच्या जाळ्या लागतात. सासूबाई बसलेल्या लेकीला प्रश्न विचारत. चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी. बापाची आठवण येते म्हणून. हा बापाची आठवण येते म्हणून डोळ्यात.
20 दिवस झालं बाप काय येईना, लिकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबा नाही. सासूमती हे सुनबाई, आणि आम्ही लोक चांगली नाहीत का? अरे तसं नव सासूबाई. आज मात्र हृदय दाखवणार आहे. तुमचा माझा बाप या मातीच्या आड जायच्या आधी मिठी मारून घ्या बरं का. लई कष्ट केले त्यांनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवंडी वाळून कायाची झवली. पण लेकरासाठी झुंज दिली, दिवस रात्र कष्ट केले. अंतकरण त्याचं दाटून आलं, हृदय भरून आलं. मी अशी पोरं बघितली, पोराला म्हणलो शेवटचं पाणी टाक बापाच्या अंगावर. पोरग म्हणते महाराज पनेलवरच बघितला हो बाप, आज शेवटची काळी पडलेली पाठ दादा. चिरा पडलेला पाय घ्या बरं का एकदा, गेल्यावर नाही येत परत. जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश 20 दिवसांनी बाप मोरीच्या दारात उभा राहिला. धाडकन पोरगी उठली, बापाला कडकडून जाऊन मिठी मारली. मुरारी सांगतो तुकोबा आणि देवातलं नातं. कडकडून मिठी मारली. बाप म्हणतो हे बाई यार कशा बाई रडती, लोक चांगली नाहीत का? बाबा लोक चांगली आहेत, पण तुमची आठवण आली राहावं. बापाचा डायबिटीज ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला पुरीला माहिती. ब्लड प्रेशरची डायबिटीजची गोळी कोणत्या कप्प्यात ठेवली पुरीला माहिती. आज गुरा ढोरासारखा रडणार बर का बाप पुरीच. पोरगी म्हणते बाबा ए लई कष्ट केलं ना. ऐका या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारा विराट कोहली, रोहित शर्मा, अरे याच्यासाठी सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. भारतासाठी खेळला, 1 रन काढला, वर्ल्ड कप मिळाला. पण तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधाव गेला. सलाईन लावल्या, स्ट्रोक बसला असता तर संपला असता नाना. पण या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणाऱ्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवल्या, तर या बांधावनी त्या बांधाव जाणाऱ्या बापासाठी टाळ्या वाजवायला काय. महाराज बापाचं काळीजच असे. या मंडपातले फक्त लेकी नाही रडत बरं का, त्या लेकीची आई बी रडती आणि बाप बी रडतो. जगाच्या पाठीवर वेगळं प्रेम आहे लेकीचं आणि बापाचं. महाराज आम्हाला लेकी येते, आम्ही घरातून बाहेर निघताना ना माझ्या गाला मुका देते. अरे पप्पा लवकर या बरं का, घरी आठवण येते आम्हाला तुमची. खरं सांगू का, प्रवासातला आनंद मिळतो एक फोन जरी आला तरी. महाराज तुम्हाला वास्तवातला बाप सांगितला. पोरगी बापाला मिठी मारून रडायला लागली. बाप म्हणतो बाई अरे कशा बाहेर रडते. बाबा आठवण आली राहू तुमची. नाही राहत, लई कष्ट केलं ना. बाप म्हणतो बाई खरंच सांगू का, मिठी सुटली. आता बाप रडायला लागला. पोरगी म्हणते बाबा अरे मी रडते हो, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच बरं का. आई तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे. तुमचं हृदय भरून येणार, तुमचे डोळे भरून येणारच. लेकीनी बापासाठी रडावं हे दुर्मिळ आणि हे दुर्लभ नाहीये. मात्र कधी न रडणारा बाप आता मात्र गुराढोरासारखा रडायला लागला. पोरगी म्हणती बाबा तुम्ही कशा बाई रडता. बाप म्हणतो बाई 20 दिवसात एक बी रात्र गेली नाही ग तिथं तुझी आठवण आली नाही. तांबर पाणी घेऊन येणारी पोरगी ज्या दिवशी दुसऱ्याच्या हवाली करत होतो ना, त्या दिवशी काळजाचा तुकडा संपला होता बाई. पोरगी म्हणती बाबा बघा बरं का, मुद्दा संपलेला आहे. पोरीनी बापासाठी रडावं हे दुर्लभ नाही, पण बापाने पुरीसाठी रडावं हे मात्र विशेष आहे. तुकोबारांनी जगाच्या मालकाला मुराडी म्हणून बोलवावं याच्यात मात्र लई दुर्लभता नाही. पण जगाच्या मालकानं तुकोबारांचं परमार्थ आणि नामस्मरणाचं सामर्थ्य पाहून जगाचा मालक तुकोबांना घ्यायला यावा हा मुराडी दुर्लभ आहे. आले जगद्गुरु तुकोबाराय पुढते हे जन
न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया आलो कशासाठी जनांसाठी आलो पण त्या काळात संत समाजासाठी आले आई पण समाजाला संत कळले नाही त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता शिंदे महाराज संत राहिले नाही आता संत शोधून बिगावणार नाही संत सांगतच नाही मी संत आणि जो नाही संत तो म्हणतो मायागत कोणीच नाही लक्षात नाही का संत सांगताल का व्याख्या सांगू का संतांच्यात आमच्यात काय फरक आहे आमच्या शर्टाला खिशी आणि संतांनी सदरे घातले पण सदरेला खिशी नव्हती अखंड जया तुझी अखंड जया तुझी मस्ती दया हा मग मी कमळा तुझ बाबा कन्ना पडोडोनी उगा संताची अखंड चांगले गाणारे असले आपण ग बसायचं असतं नाही तर थोडी जलक आम्हाला बी द्यायला लागते काय होतं लय कोरडं नको वाटायला त्याला थोडं येतंय बाबा म्हणित लक्षात नाही काय होतं कीर्तनावर पांढरे दोनला पाच ज्यावेळेस छत्रपती सांगतो ना तेव्हा डबल स्केलला चालतं शेवट म्हणूया का पवाडा 5 मिनिटं घेणार आहे काळजी करू नका पण ते ज्यावेळेस सांगताना छत्रपती म्हणजे ओंकार महाराज मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही साबळे कोणी त्याला आवाज तसा कारण राजे म्हणले तानाजी भरायस का आणि लय दिवस झाला आला नाही इकडं टिंबोर्णीच्या बाजूला गाड्या राजा म्हणलं काय झालंय ताना तू बोला ना का म्हणले अहो कवा पाऊस पडायला लागलाय त्यामुळे काय कळा ना असं सांगितलं बोलविल का मला कोणी अरे राजगडावर महासाहेब जिंदाबाद आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का कोणाला हो महासाहेब दिसतो ना राजा काय तो शब्दात दिसतो का हो महासाहेब दिसतो का राजा ते आमच्या डोळ्याला जगमात होऊन जातात आदरणीय महासाहेब राजा उत्तवा कोणी शोनाचा साज कोणत्यांना भरपूर हा भरवा त्या हाण्यावर सह्याद्रीच्या दरी घुऱ्यात 18 प्रजाती 12 मुलगा त्या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले पांडुरंग रमणी विठ्ठलाचं भजन आम्ही सदैव सुडके जवळी येतात सोडके जाऊ पुढती भिके पुत्री घर राखती बायको तर लय बांधायची बायको म्हणायची माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या आवले का नाव ठेवती माझ्या विठ्ठलाला अरे येणार येतो महाराज मंबाजीनं तुम्हाला काठीने मारलं आणि तुम्ही मंबाजीकडे तेलाची वाटी घेऊन गेले महाराज म्हणतात मंबाजीची चुकी असेल पण आपण नाही चुकी करायची आवडे महाराज पावलं थरथर कापता येतो तुमची महाराज म्हणतात बघ जातो मंबाजीकडे गेलो ना गेले तो कोबर आहे मंबाजी दारुगडा मंबाजीनं दारू काढला अरे कशा पायी आला तू का कालचा मार कमी होता का काठीने मारलं त्याला चिवाटी घेऊन गेली आपल्याला काठी उगारली तरी उभे रस्त्याने जाऊ द्यायचो नाही आपण काठीने मारलं महाराज म्हणतात मंबाजी दारुगडा मंबाजी म्हणतो तू का कालचा मार कमी आहे का मार नाही खायला आलो तुमचे उपकार मानायला आलो उपकार मानायला आला अरे काठीने मारलं कुठं उपकार अहो काठीने मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो रात्रभर झोपलो नाही मी ओ अंबाजी रात्रभर झोपलो नाही बायका पुढे उशाला होती कीर्तनात उभा राहिलो तर कीर्तनात लक्ष लागाना टाळकरी म्हणतात महाराज झालंय काय पण खरं सांगू का अंतःकरणाने तुमची आठवण काढत होतो म्हणून आलो तेलाची वाटी घेऊन अरे पण उपकार कस काय तुका तुकोबाराय सांगतात ऐका अंबाजी तुम्ही काठीने मारलं ना म्हणून जखमालाही दुखल्या जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही मारलं तेवढ्या तीव्रतेनं जखमा त्रास देत होत्या आणि जेवढ्या तीव्रतेनं जखमा त्रास देत होत्या तुम्ही मारल्यामुळं तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला अंतःकरण दाटून आलं
साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. तुकोबाराय म्हणतात आवले मंबाजी पाया पडत होता आज. आवली म्हणती एक मंबाजी आहे पण या समाजाचं काय जो तुम्हाला त्रास देतोय बघ आवली. शुभा कासारची बायको म्हणती तुम्हाला काकड्याला जाताना तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते या घरी महाराज. आवली म्हणली महाराज डोकं फोडू का हो तुमच्या समोर. अहो ती फसवणार आहे तुम्हाला माहिती का करती तशी ती. तुम्ही एक तर तुमच्या संसाराचं वाटोळं केलंच पण तिच्याही नवऱ्याला तुम्ही माळ घातली वारीला नेलं त्यामुळे ती नाराज आहे तुमच्यावर. ती म्हणती महाराजांनी स्वतःचा प्रपंच बुडवलाच पण आता आमच्याही प्रपंचात डोकं टाकलं. आमचे शुभा कासार चांगला प्रपंच करत होता त्याला परमार्थाला लावलं. आवले परमार्थाला लावणं वाईट आहे का ग. अगं आम्ही याच्यासाठीच आलेलो आहे. भगवान परमात्म्याने याच्यासाठीच धाडले जनांची सेवा करण्यासाठी आणि समाजाला सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चिंता समाधान. भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आम्हाला पाठवलंय. आवली म्हणती महाराज ते काय का असाना पण गरम पाण्याने आंघोळ नाही घालणार ती तुम्हाला. ती फसवणार महाराज. गेले महाराज घरी आंघोळीला बसले. शुभा कासाराची बायको या ठिकाणी गरम पाण्याने आंघोळ घालणार. अंत करून भरून आलं. तुकोबारांना वाटलं परमेश्वरा एवढ्या लवकर येशील माहिती नव्हतं मुरारी येणारे पण एवढ्या लवकर काहीतरी संकेत मिळाले आणि तेवढ्या तिने उकळतं पाणी केलं आणि महाराजांच्या अंगावर टाकलं. तसं उकळतं पाणी अंगावर पडलं सर्वांगाला फोड आले आणि श्री तुकोबारांच्या मुखातून थेट आवाज जळे माझी काया लागला धावरे केशवा माय बाबा आता दिसो ने जना ऐसे करा नारायणा. भगवान परमात्म्याची आठवण श्री तुकोबारांना आली. अंगावर फोड आले. महाराजांना राहवत नव्हतं. आवली म्हणली महाराज अरे कुठे तुमचा विठ्ठल का नाही आला. आवले अरे निरोप गेलाय बाबा.
आता गरुडाला सांगितलं, गरुडा तू सांग देवाला, 2च मिनिटात पहिले चरण येणार ऐका, सांग गरुडाला. गरुडा अरे सांग ना देवाला. गरुड म्हणला, महाराज अहो माझा वशील असता तर माझी आई मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली असती का? काळाची उडी पडेल बाजेवा सोडणार तेव्हा माय बाप. हा या ठिकाणी गरुड म्हणला, माझं काम नाही महाराज. मग काय करू गरुडा? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय, लक्ष्मीला सांगा तुमचं काम झालं. लक्ष्मी आई अरे तुला नाही दया येत का तुकोबाची? खरं सांगू का महाराज, दया तो फार येते, पण काय करू देव झोपलेत आणि मी जर त्यांना उठवलं तर ते मला रागवतील, माझ्या हातात नाही राहिलं. मग काय करू आई तू सांग ना. आई म्हणते, सांगू का महाराज? तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाच्या अंगावर देव विराजमान आहेत, शेषाने शेपटी जरी हलवली तरी देव उठतील. असं होईल. मग शेषाला सांग. शेषा. शेष म्हणला, महाराज मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलेत. मी शेपटी हलवावी असं वाटतं ना, देवाला उठवावं. अहो महाराज शेपटी हलवली तर ते मोखर आणतील मला, तुम्हाला माहिती नाही. काल्या मर्दानात काही चुकी नसताना मार खाल्लाय. सांग पिढा हरिचा पाण्याने गेला, सांगा ना पाण्यात गेला तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे माग माग चालायला लागते. लक्ष द्या. कीर्तनकार बऱ्यापैकी ऑलराऊंडर पाहिजे, ते उगं व्हायरल नाही. एक तर त्याचं वक्तृत्व स्ट्रॉंग पाहिजे, वक्तृत्व जर स्ट्रॉंग नसतं तर गायन चांगलं पाहिजे. आणि मग आता मी तर चौ बाजूने चालतोय, गायन बी आहे, वक्तृत्व आहे, करुणा बी आहे, शौर्य बी आहे. या सगळ्या गोष्टी म्हणल्यावर काय आता लोक म्हणतात, महाराज मुसलमानाचा माणूस कशाला बोलवायचा? आम्ही काय आभाळातून पडलोय मुसलमानाचा कायला बोलवायचं? काय झालं माहिती का, हे बोललं पाहिजे. आता लक्ष नाही का महाराज, 3री पिढी आहे माझी. कुबेर महाराज तुम्हाला माहिती, माझे आजोबा भजनात, माझे वडील कीर्तनकार आहेत. तुमच्या समोर मी तोब आहे आणि माझी 4थी पिढी लवकरच इथं उभी असेल, 100% असेल. लक्ष नाही का, माझ्या मुलाचं नाव मी कमाल ठेवले, मुलीचं नाव ज्ञानेश्वरी मुक्ताबाई. लक्ष नाही का, हे सांगायचं तात्पर्य काय, महाराज कमाल नाव ठेवलं तर एक बहादूर नाही आमच्यातलाच आहे, कीर्तनकार आहे. मला म्हणले कमाल का नाव ठेवले, शिवाजी महाराज का नाही ठेवले?
अरे म्हणलो छत्रपती आमच्या हृदयात आहेत, पण कमाल या शब्दाचा अर्थ कळला का? तो अभंगच वाचले नाही. संताची पायी खर्चावे शरीर, सांगत असे कबीर कमालाशी, नामदेव महाराजांचा अभंग आहे. आता महाराज नामदेव महाराजांना खोटं ठरून चालेल का? लक्ष देऊन ऐका, काय सांगायचं हे लय महत्वाचं आहे गड्या. म्हणून हे वेळोवेळी सांगितलं पाहिजे ना महाराज. खऱ्या अर्थानं कपाळावर गंध लावून फिरणं एवढं सोपं वाटतं तुम्हाला? नुसतं गंध लावून फिरणं नाही, त्याचं अनुकरण करावं लागतं, तर खऱ्या अर्थानं समाज आपल्यावर प्रेम करतो. सगळं सोडून या ठिकाणी उभं राहावं लागतं. महाराज लय वेगळा ताप आहे, तो दुसरा अजून वेगळं गणित आहे, ते गणित उलगाडलंच नाही तुमच्यासमोर. हा ते त्यांना माहिती आहे, तिकडे तेव्हा ते भैरवनाथ महाराजांनी हात केला. तुम्ही आईले घर को तुमको मला लय हिंदी येत नाही मला. आता मला जर विचारलं ना जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती, मी छाती ठोकून सांगेन माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ. मराठी भाषा हा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले. तुम्ही सनकाधिक संत मनविता कुपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा रार, एवढा उपकार सांगा नमस्कार. तुका म्हणे आठवा मूळ लोळतरी पाठ, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. जगाचा मालक ऋषिकेश जगद्गुरु तुकोबा यांना घ्यायला आला. देव सांगतात काय झालं तुका? तातडीनं बोलावलं, चला आता. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला सोडी. लोक म्हणले देव लगे. महाराज अहो नाही ऐकणार लोक ना, आता तुमच्यासाठी आलो. अरे देवा तसं नवं, मला सांगा जर सासराला लय जात झाला की आठवण कुठली येते? माहेरची आठवण येते. तुकोबा सांगतात देवा अरे माहेरला जाण्यासाठी किती वेळ थांबलो गड्या, 42 वर्ष परमार्थ झाला, आता इथं नाही राहायचं. आपुल्या आपल्या माहेरा जाईल मी आता, निरोप या संत हात्याला. तुकोबा सांगता देवा अरे पाहुणा विनमुख जाता का म्हणे, घरी यायला लागेल. तुकोबाऱ्यांनी देवाचा हात धरला. देवाचं पहिलं पाऊल श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या घरात पडलं आणि तुकोबाऱ्यांच्या मुखातून अभंगाचं पहिलं चरण. बाबा
दासी विठ्ठल विठ्ठल जगाचा मालक जगद्गुरु तुकोबार यांच्या घरी पाहुणा आणि मग तुकोबार सांगतात बघा हा देव आपल्या घरी पाहुणा येणार नाही बरं का, पण देवाच्या चरणाजवळ जायची संधी नाना आपल्या सगळ्यांना, पण जे तुकोबार यांनी केलं ते आम्हाला करावं लागेल. विठोबा छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभराज एकच चरणाचा विचार केला, दोन पद्धतीने कीर्तन मांडता येतं. पहिल्या चरणावर वजन ठेवत किंवा सगळ्या चरणांचा विचार करत. या ठिकाणी नाना परत कधी पुन्हा नाही त्यावेळेस या ठिकाणी नवीन अभंग नवीन चिंतन आणि या ठिकाणी नवीन एखादा प्रसंग या ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येईन. छत्रपती शिवाजीराजांचा विषय मला 10:15 वेळ दिलाय, 5 मिनिटं राहिले, 5चे एखादा मिनिटं 6 मिनिटं होते. काही नाराज व्हायचं नाही, कोणी खालून गाड्या दाखवायचं नाही अजिबात. या ठिकाणी आम्हाला काय आता मोखरा मी सोबत जाणार आहे आज नाही म्हणजे काय नाही तर गाड्या मी दाखवा ते जरा थोडस ज्याची गिरती साऱ्या जगतात पंढरपुरात मृदंगाचा आवाज आणि हा भावनानंद महाराष्ट्राला कोणाची तरी नजर दादा अरे महाराष्ट्राला कोणाची तरी नजर आणि 8,000 इस्लामिक सत्तानं पहिलं 12व्या शतकात केलं दिन करत अल्लाह केली आला आया भेटीची इज्जत घडली या ठिकाणी सय्यादा हलवला आया भेटीची इज्जत घडली तुळशी वृक्षावर नष्ट झालं मंदिर दिवस झाली मंदिरात देव दिवस झाले अरे हे वादळ व्हायला वादळाची आणि नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज महाराष्ट्राला भगव्या वादळाची गरज महाराष्ट्राला होती आणि मग 240 वर्ष महाराष्ट्राला 240 वर्ष आया बहिणीचा कीर्तनाचा आवाज आणि मग 240 वर्षानंतर महाराष्ट्राला जाग आली. पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांताराम एकनाथ महाराजांनी आवाज दिला. कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई तुळजाभवानी वणीची संत सुंदरी माहुरची रेणुका माता हे बये तुला दारू घ्यावं लागलं
आणि दार उघडले गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव औरंगाबाद भारत में धर्मवीर शिवराजांसमोर आणि पुण्यश्लोक आणि आई साहेबचा अवतार दिवसले खूप पोरांना शहाजहानचे संतात पात्र भाव असा सन्मान झाला आदिलशाही निजामशाही यांच्या माध्यमातून असेल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण आई साहेबच्या अवकाशाने शेवटचे 5-6 मिनिटं राहिली शेवट सेवेला थोडंसं वाट आणि मग शिवनेरी आई साहेबच्या बोला अंबत खायचे माती खायचे मासा आणि मग शिवनेरी महाराष्ट्राचे आणि शिवनेरी छत्रपती शिवाजी राजा आणि पाहता पाहता एकदम कमी आवाज दृष्टीने आम्ही पाहता आलं पाहिजे. तुमच्या गावात आम्ही कीर्तन करू शकतो, तुमच्या गावातला विकास आमच्या हातात नाही. किती माणसं त्या कामासाठी बनलीत. शोभा याला संघटन म्हणतात. शोभा अरे 8 लग्न म्हणजे असंच नाही सांगत. शोभा जाधव घराणं, मोहिते घराणं, निंबाळकर घराणं, गायकवाड घराणं ही सगळी घराणी एकत्र करायची होती. आज पहिलं लग्न निंबाळकर घराणं फलटण, मुधोजी निंबाळकरांची कन्या. मुधोजी कन्यागडावर घेऊन या. आली ना कन्यागडावर तुरु तुरु चालत. त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांची आई साई. जबरदस्त खतरनाक असं शौर्य होतं सईबाईंचं. आणि सईबाई तिथं जाऊन उभ्या राहिल्या, तिथं शिवबाराजे तलवार चालवतायत. मुधोजी म्हणतात, हे सई यार तिथं काय पाहतीस? आबासाहेब काय झालं? अरे सई ते शिवबा राजे आहेत असं बघायचं नसतं सई. आबासाहेब अरे कोण म्हणलं तुम्हाला ते शिवबा राजे आहेत? ते शिवबा राजे नव आबासाहेब. सई काय बोलतीस? हो आबासाहेब ते शिवबा राजे नाहीत. सई बरखास्त करतील राज्यातून, आपल्याला करू द्या आबासाहेब. आम्ही म्हणतो ना ते शिवबा राजे नाहीत. तशीच सई फिरली आणि जिजाबाई साहेबांच्या मांडीवर जाऊन बसल्या.
मुजराच केला नाही. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, सही मुजरा कर. आमचं चुकलं आई साहेब, आम्ही मुजरा नाही केला. पण ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शिवबा आहेत. मग सही बरोबर म्हणतात, नाही आई साहेब ते शिवबा राजे नव, शिवबा राजे नाहीत. काय बोलते सई? हो आई साहेब. अरे मग कोण आहे सई? ते महाराणी सईबाई महाराष्ट्रातला लाखातला शब्द बोलल्या. ते शिवबा राजे नाहीत आई साहेब, ते छत्रपती शिवाजी राजे, आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहे. महाराष्ट्राचे पहिले छत्रपती सईने ओळखलेलं. सई साथ दिशील ना शिवबाची. अहो शेवटपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही सोबत असू महाराजांच्या. पण दुर्दैवी आई ठरली महाराणी सईबाई. 3 वर्षाचे होते शंभूराजे, 2.5-3 वर्षाचे, आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. जगदंब जगदंब आई साहेब. जगदंब शब्दाने काय होतं? प्रेरणा मिळते शंभूराजे. आम्ही नाही राहणार जास्त वेळ आता. तुमचा कवळा हात द्या ना आमच्या हातात. शंभूराजांनी हात हातावर ठेवला. आबासाहेब, आबासाहेबांना बोलवा तुमच्या. ते नाराज आहेत आमच्यावर. ते म्हणले नाही येणार सईकडे भेटायला. पण आमचं काही नाही चुकलं हो शंभूराजे. आमची एकच चुकी झाली. त्यांना वाटतं आम्ही त्यांची साथ नाही दिली. आम्ही शब्द दिलता त्यांना बरंच राज्यात की आम्ही साथ देऊ महाराज. आम्ही तुम्हाला दूध बी नाही पाजू शकलो शंभूराजे. रडायला लागले शंभूराजे. आई साहेब, धाराऊ माताने दूध पाजलं शंभूराजांना. कापूरवळची धाराऊ माता. धाराऊ माता म्हणते मी शंभूराजांना दूध पाजते ना, तर माझं दूध पवित्र झालं. काय होता छावा, भयानक ताकद. या महाराष्ट्रातला, या जगतातला अपराजित योद्धा, तो एक युद्ध न हरलेला. आई साहेबांचे हातपाय थरथर कापताना शंभूराजे म्हणतात, सांगा आई साहेब, शेवटची इच्छा बोला. इच्छा एकच आहे, तुमच्या आबासाहेबांना घेऊन या आणि त्यांना मला एकदा डोळे भरून पाहू द्या सईबाईंना. अहो 8 लग्न केलीच असतील त्यांनी, पण सगळ्यात जास्त प्रेम या सईवर आहे त्यांचं. ते म्हणूनच येत नाही. ते नाराज झाले. गेले शंभूराजे. आबासाहेब, अरे इथं काही झाल्या मारता. आमच्या आई साहेब शेवटची घटिका मोजतायत आणि तुम्ही इथं. शंभूबा, या राजाचं दुःख तुला कळायचं नाही. तिकडून अफजल खान निघाला विजापूरून. नाना परत कधी आलो ना अफजल खान. एका झपक्यातच उडवलेला महाराजांनी अफजल. 8 तासाचा प्रसंग लय भयानक. सुधरूनच दिला नाही अफजल खानाला. 7.5 फुटाचा सैतान होता, 5.5 फुटाचा शिवबा राजा. खपक्यात असा कोथळा काढला एका खपक्यातच. लई जबरदस्त. स्वराज्य इतिहास सांगताना अंगावर शारे उभे राहतात. काय इतिहास आहे महाराष्ट्राचा. नाही येऊ शकत शंभूराजे आम्ही तुमच्या आई साहेबांना भेटायला. आबासाहेब, आम्ही उभ्या आयुष्यात तुमचा चेहरा नाही बघणार परत. हे असलं कसलं प्रेम तुमचं. आबासाहेबांचे डोळे भरून येणार होते. आज आले ना. शंभूराजांचं ऐकावं लागलं. सई, हे शंभूराजामुळे आलो बर का. पण तू नाराज केलं सई. तू साथ नाही दिलीस. असं सोडून द्यायचं नसतं सई. प्रेम केलं आम्ही तुमच्यावर. तुम्ही शब्द दिला शेवटपर्यंत साथ देईल. मग महाराज साहेब, आम्ही शब्द मोडला कुठं आमचा. आमच्या शब्दावर आज आम्ही ठाम आहे. पण सई, तुझा श्वास शेवटचा आहे. हो ना. लाखातला एक शब्द सुवर्णाक्षरात दिला गेला महाराष्ट्रात, जो सईबाई बोलल्या. हो ना. आमचा श्वास शेवटचाच आहे. आमचा श्वास जरी चालला असेल ना, पण शब्द नाही मोडला आम्ही. हा छावा आज महाराष्ट्राला नेऊन जाते. तो शेवटपर्यंत स्वराज्यासाठी काम करत. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे. आणि छावा दुखत नाही बरं का कुणासमोर. जगदम सोडला श्वास. आबासाहेब, हा छावा काय असतो. आबासाहेब म्हणता, शंभूराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना, आणि त्याचा पोरगा छावा असतो. म्हणून आई साहेब म्हणले छावा आहे संभाजी. झुकायचं नाही बरं का शंभूराजे. आईची शेवटची इच्छा आहे. पकडलेच गेले नसते. आपल्या माणसाने फसवली आपली माणसं. कवी कलशवंत राजे, अरे गलोजीने फितुरी केली आणि 20 फुटावने साखरदंड पडले. कर कर भाऊ वाजत होते. कुणाची मजाल नव्हती महाराजांना हात लावायची. या मातीतून फरफडत दिलं महाराजांना.
उंटाला बांधून फरफडत दिला आई महाराजांना. गणोजी सख्खा मेवला होता ज्यांनी फितुरी केली. ए कवी सांग ना त्या गणोजीला या महाराष्ट्राच्या मातीवर माया करी. एकदा बोलला असताना सगळे किल्ले तुला दिले असते. आजी फितुरी करायची नव्हती गणोजी. अरे बुरहानपूर उद्ध्वस्त केलंय ते औरंग्याचं नाक. ह्याची काय मजा आली या सर्जाच्या समोर उभी राहायची. आज रडले मध्यावर आल्यावर शंभूराचे. अशा नद्या नाल्यांकडे पाहतायत आणि ढासा ढासा रडतायत. काही म्हणतो राजे या डोळ्यात अश्रू नाही बघितले हो, का रडताय राजे. राजे म्हणतात कवी अरे या नद्या नाल्यांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडले गेलाय. या पाना फुलांना कुणीतरी ओरडून सांगावं हा त्यांचा संभाजी रे कवी. काही म्हणतो राजे महाराज उंटाला बांधून फरफडत नेलं ना दादा तिथंच कातडी संपली होती. अहो नजर गेली जंजिराकडे. कवी त्रास होतो यार. आई म्हणायची जगदंब नामस्मरण करा शंभूराज. रक्तभंबाळ शरीर आणि आवाज निघायला लागला वाणीतून जगदंब जगदंब जगदंब. तो जंजिरा राहिला कवी. माझ्या आई बापाचं शेवटचं स्वप्न तो जंजिरा होता रे. खरं सांगू का जंजिराची बात काय घेऊन बसला. अजून थोड्या वर्ष जगला असताना राजा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. मजालच नव्हती कुणाची उभी राहायची. काय अत्याचार महाराजांवर. अहो आई 40 दिवस डोक्यापासून नाकापर्यंत महाराजांचा देह फाडला. अशा चिडकण उडत होत्या रक्ताच्या. जगदंब या वक्ताला तुम्ही पाहिजे होते हळदी लावायला. आई या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं महाराजांच्या अंगावर आणि पाण्यातून मासा बाहेर यावा ना असा तडफडला असता एखादा. एवढे बी आणले नाहीत महाराज. काही म्हणतो राजे काहीच नाही होत का. अरे कवी आणि आई म्हणती नव छावा आहे माझा संभाजी. छावा चुकल कसा कवी. वार झाले रे मानेवर. पण जाऊन सांगणारे माय बापाला या सैतानाने लय अत्याचार केला पण तुमचा छावा चुकला नाही बरं का बासाहेब. औरंगजेब तो हमें देखना है कैसे है दिखता है संभाजी. अरे मेरे सामने लाया जाए हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त हुजूर लई भयानक आहे. एवढा भी हालत नाही हुजूर. ऐसे कैसे हो सकता है हमारे गिरफ्त में है और कैसे भी होगा हुजूर. ए निकम्मो और मेरे ओर से हो या संभाजी की ओर से हो हुजूर इस वक्त हम सच्चाई की तरफ से और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर. और छावा झुकता नहीं है किसी के सामने. बघितला औरंगजेबानं शेवटचे 2 शब्द कीर्तनातले. बघितला औरंगजेबानं शंभूराजांकडे. ये आंखें सताती हमको है क्या हम में से कोई ऐसा ये अल्लाह ए परवरदिगार. अरे एक तो हिस्सा संभाजी देते हमारे जनान खाने में तो पूरी दुनिया पे राज करते हम. अरे औरंग्या तू काही एडपटेस का रे. तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभूराजे कधीच नाही. धर्मवीर छत्रपती शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिव छत्रपती शिवाजीराजांच्या कुशीतात जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. हे शेवटचं वाक्य यासाठी बोललो सजना हो महाराजांच्या हातपाय थरथर कापत होते. कवी कलश सारखा मित्र महाराजांच्या सोबत होता. आता हृदय दाटून आलं. या कीर्तनातलं शेवटचं वाक्य आहे औरंगजेबाला कधीच महाराष्ट्रावर सत्ता करता आली नाही. ओंकार महाराजाचं कारण आहे औरंगजेब त्याच्या बापाला पाणी ग्लासात मोजून द्यायचा. क्रूर होता औरंगजेब. पण खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा बाप म्हणतो औरंगजेब कधीच महाराष्ट्र नाही घेता येणार. ज्या महाराष्ट्रात तू सत्ता करू पाहतो तिथली माणसं बाप गेले बी त्याला पाणी पाजतात. ही संस्कृती या महाराष्ट्राची. आणि मग औरंगजेबाच्या मुखातलं वाक्य अहो तुम्ही आम्ही छावा म्हणतो. महाराजांच्या नरड्यावर तलवार ठेवली आणि शेवटचं वाक्य महाराज जीभ काढली या ठिकाणी डोळे काढले. डोळे मिटून घेतो आबा साहेब आई साहेब तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो. पण औरंगजेब छावा म्हणतो का नाही याची नजर आज दरबारात होती. आणि तेवढ्यात औरंगजेब खाली बसला फुटफुटला आणि पुन्हा एकदा उभा राहिला. हमने आंखें निकाल दी इसकी
इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने, हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। अरे सच में छावा है, छावा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की।